परममित्र मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन आणि त्यांच्या समवेत संदीप पाटील सर मुरबी यांच्याकडे आपण जोडले जाऊ. तत्पूर्वी DJ सूरज चौधरी वलवली. बोलू आपण सामन्याकडे. खूप खूप धन्यवाद प्रवीण आणि आमची रोशनची जोडी होती. संदीप सर देखील आमच्या समेत सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. पालेश्वरी चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना जिंकला एनआर बोरीस संघानं, दुसरा जिंकला साहिल रिची प्रतिष्ठान देसाई संघ. हाय स्कोर राहिला 75 धावा कुठल्या त्यानं. तिसरा सामना जिंकला तो मात्र मुरबी संघानं आणि चौथा जिंकलाय तो खाडी संघानं. बघायचे पाचवा सामना अजूनही हाय स्कोर मात्र अबाधित आहे तो देसाई संघाचा. साहिल रिची प्रतिष्ठान देसाई संघाचा 75चा. जर हा हाय स्कोर राहिला तर काकांना मात्र बाय दिली जाईल आणि नंतर मात्र सामने दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पालेश्वरी चषक 2024. मगाशी खूप चांगली चर्चा झाली की ह्या विभागामध्ये संपूर्ण पक्षाचे लोक एकत्रित येऊन हे पालेश्वरी चषकाचं आयोजन करतात. चांगले टॅगलाईन आहे, नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. खरं ते टॅगलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खूप चांगली सुविधा. संदीप सर मी मगाशी त्या वर गेलो होतो टेकडीवरती, खूप सुंदर व्ह्यू दिसतो. जबरदस्त तिकडनं जो व्ह्यू आहे ना, सुपर व्ह्यू पाहायला मिळतो आणि हा देखील स्टेज भरपूर उंचावरती आहे. सर्वांचं आपण स्वागत करूया आणि बोलूया सामन्याकडं. टॉस जिंकलाय. AK-47 तुम्हाला पाहायला मिळणार. गोल्डन पोस्टरी म्हणजे मयूर तुम्हाला पाहायला मिळणार आणि AK-47 समाधान वास्कर आणि मयूर यांच्यात फाईट आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना. टॉस जिंकून फलंदाजी करावी, हरल्यानंतर फलंदाजी करावी लागते न्यू गोल्डी पोस्टरी संघाला. खूप मोठं नाव आहे न्यू गोल्डन पोस्टरी. मयूरच्या नावाने संघ ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला कानोबा 11 कुंडेबाल संघ, समाधान वास्कर ज्याला AK-47 संबोधला होता. भरपूर चांगला खेळू आहे. मागे मी त्याचा इंटरव्ह्यू देखील कव्हर केला होता. भरपूर अपेक्षा त्याच्याकडे असतात. या आपण बोलूया सामन्याकडं. मागचा सामना थरार राहिला. शेवटच्या टप्प्यापर्यंत श्वासापर्यंत सामना झुंजला गेला. तर झुंजा हरायची रीत आमची, अभिमान सरेना जातीचा, नसा नसातून गंध वाहतो, गंध्या महाराष्ट्राच्या मातीचा. अतिशय महाराष्ट्र यस सुरेख प्रतिज्ञा मच्छिंद्र पाटील सर. अतिशय दमदार, चांगली, खऱ्या अर्थाने सर्वांना आवडणारी. अभिमान पाहिजे महाराष्ट्राच्या मातीचा. ओटू मच्छिंद्र पाटील सर. अखिल भोईर पहिला चेंडू, रायसिंग डिलिव्हरी चेंडू मागे जोतोय. एफर्ट बाबा एक्सला ॲपर दाखवल्या मैदानावरती. हा दर्जा आहे पालेश्वरी चषकाचा. हा टेनिसचा दर्जा आहे, क्लास आहे. हा स्टँडर्ड मेंटेन केला टेनिसनं मागच्या काही वर्षामध्ये आणि त्याचमुळे टेनिस क्रिकेटची उंची सध्या भरपूर वाढली. गुड फिल्डिंग याली मात्र मागे चेंडू बॅकअप दिला जातोय तो मात्र प्रशांत तिथे होता आणि डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा. पंचांची कामगिरी पाहत असताना मिस्टर पंचला अनिल टेंबे सर, मिस्टर जीवन गावंड सर आणि मिस्टर विशू कोळी सर असे 3 नामांकित पंच या स्पर्धेला मात्र चांगली झालेली देत असताना. गुड बॉलिंग, सुपर कमबॅक. ऑन साइडला थांबला, जागा बनवली शॉटसाठी. यावेळी मात्र पुल करत असताना पुल सक्सेसफुल. मिडविच्या डोक्यानं मागच्या चेंडूचं उत्तर दिलंय, सडोतर उत्तर दिलंय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. तोच दरारा, तोच फॉर्म, तोच फुटवर, तोच क्लास, तोच दर्जा, तोच स्टँडर्ड. जबरदस्त क्रिकेट आहे. इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेस्ट बॉल. मयूरने भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलं. या मात्र न्यू गोल्डन पोस्टरी संघाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आणि फार कमी कालावधीमध्ये हा खेळू ओपनच्या माध्यमातून आपल्याला भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला. तोचा फलंदाज, नामांकित खेळू, एक जबाबदार खेळू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच मयूर मात्र वेलकम टू ग्राउंड करत असताना पहिल्या चेंडूची चौकार मारतोय, सुरुवात करतोय इनिंगला आपल्या 5 धावा दाखल. लवली शॉट अबे फ्रॉम बॉडी, बाउन्स झालाय, वाचलाय, मात्र हिट केलाय, नाही जमलं. चेंडूची मात्र फेका फेकी आणि नशिबाची साथ लाभते. 1 धाव अंकित करत असताना मागे धावा झाल्यात मैदानावरती. कारण मगाशी देखील पहिली धाव मैदानाच्या मागेच करण्यात आली. विकेट किपरच्या एक्झॅक्टली मागे फ्लाइंग स्लिपमध्ये 2 धावा सिंगल, 1 चौकार दाखल करते. 6 धावा आपण पाहतोय. आयोजकांचं मनापासून आभार. भरपूर मोठी स्पर्धा आपण पाहतोय. लख प्रकाश, स्वच्छ निरभ्र आकाश आणि ह्या निरभ्र आकाशाखाली सुरू असलेली रात्रीच्या वातावरणातली स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल. 11:05 शेवटचा सामना पहिल्या सत्रातील. फुल टॉस याली स्वीप करण्याचा प्रयत्न. वॉट ऑफ फिल्डिंग. हा दर्जा पुन्हा एकदा एक्सलंट फिल्डिंग दाखवत असताना शॉर्ट लेगला पंचांचा एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफला रोहितला आपण पाहतोय. चांगला दर्जा प्राप्त केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं असतं तर गोलंदाजीची गुणवत्ता दाखवू शकतोय आणि हे दाखवले गोलंदाजांना. गुड बॉलिंग, सुपर कमबॅक आफ्टर 4 रन्स. वंडरफुल कमबॅक मोनिश पाटील ला आपण पाहतोय. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी P1 मध्ये. 1 चौकाराचा अपवाद वगळला तर आतापर्यंत त्रिचून मारा केलाय. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, सच अ ब्युटिफुल इज देअर.
कंट्रोल आणि डिसिप्लिन गोलंदाजी दाखवत असताना लवली शॉट ड्राईव्ह करा बॉलर बॅक ड्राईव्ह होता चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफला बॅकअप देईल उचलेल पिकअप करेल तोपर्यंत एकच धाव मैदानावरती मयूर चेंडूला बॅकअप देत असताना एक धाव फलकावरती जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी P1 मध्ये धावा आल्यात या मैदानावरती 20 धावा पाहिल्यात 28 पाहिल्यात आम्ही 30 धावा देखील P1 मध्ये पाहिल्यात मात्र अतिशय इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली एका चौकाराचा आपत वगळता आतापर्यंत सुंदर गोलंदाजी फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर ऑन साइडला दिशा दिली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रोहित चेंडूकर गुड फिल्डिंग रोहितचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये नेहमी आपण पॉइंटला क्षेत्र चांगले पाहतोय मात्र शॉर्ट लेगला क्षेत्र रोहितला लावलंय आणि रोहितने जबाबदारी पार पडली 2 चेंडू रोहितनं फील्ड केलंय षटकाची होती सांगता धाफरकावरती आमचे दोन्ही गुणलेखक आम्हाला सांगत असताना एक बिनबाद 7 धावसंख्या आपण पाहतोय एवढी चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज 10चा पूल आपण पाहतोय चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा दर्जा कसा उंचावेल या परिसरात क्रिकेट कसं विकसित होईल याच्याकडे आयोजकांचा कल आपण पाहतोय आणि दुसरी नाईट स्पर्धा यामध्ये होती मागच्या आठवड्यामध्ये अंकुश पाटील यांच्यामध्ये स्पर्धा आपण पाहिली आणि ही स्पर्धा आपण पाहतोय या पालेश्वर चषक 2024 आमचे सर्व आयोजक प्रभाकर तांडेल हेमराज म्हात्रे दिलीप वास्कर प्रशांत पवार अजय मोरावकर महेश पवार जितेश म्हात्रे शिवदास पवार निलेश उलवेकर विशाल उलेकर आणि अशोक उलवेकर यांच्या माध्यमातून नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट सर्व पक्षाचे लोक एकत्रित देऊन आपण सामाजिक जीवन कसं जगावं एकता कशी जपावी त्या एकताचं सामाजिक कार्य कसं करावं आणि त्या सामाजिक कार्यातनं लोकांसाठी सेवा कशी द्यावी याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून पालेश्वरी चषक 2024 सर्वांचं मनापासून स्वागत नवीन षटक प्रारंभ होत असताना प्रकाश भास्कर परिवार तुम्हाला सांगा तर नेहमीच पाहायला मिळालं आहे समाधान भास्कर एक फार मोठं नाव आहे ज्याला लोकांनी AK47 नाव दिलं धडधड एकदा सुटली ना तर अनस्टॉपेबल ती तुम्हाला फायटिंग पाहायला मिळते त्याच्या बॅटमधनं गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला स्विचच्या माध्यमातून स्विच हिट केल्याच्या पुढे सरकलाय फार वेगानं जीत येतो तिथे डीप थर्डमॅन मध्ये त्याला तैनात केलाय फक्त एकच धाव मागच्या काही चेंडूचा अपवाद आपण पाहिला तर फक्त एकच चौकार पाहायला मिळाला तोही मयूरच्या बॅटमधनं नाही तर चौकार षटकारांचा मात्र निश्चित इथे दुष्काळ पाहायला मिळाला आहे पहिल्या षटकामध्ये जेव्हा देसाई संघानं फलंदाजी केली काय फटकेबाजी झाली मैदानावरती एका हितेशनं एका षटकामध्ये 4 षटकार 2 चौकार मारले होते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील पटकावला होता ती फटकेबाजी आता मात्र दुर्मिळ झाली गुड बॉलिंग मयूरला चेंडू डॉट फेकणं म्हणजे निश्चित वालवंटामध्ये पाणी शोधणं आणि त्या मयूरला डॉट केल्या चेंडूवरती याने मात्र गोलंदाजानं खूप चांगला कमबॅक केलाय वंडरफुल कमबॅक धावसंख्येला आळा घातलाय ब्रेक लावलाय धावसंख्या फुलली होती पहिल्या षटकामध्ये ती मात्र आता स्थिर केली गुड बॉलिंग ऑन साइडला शफल झाला बॅकफुटला गेला जागा बनवली क्रीजचा योग्य वापर चेंडू हवेमध्ये मात्र एकच धाव एकापेक्षा काही नाहीये सिंगल डबलच्या धावसंख्येला आकार येतोय हळूहळू धावसंख्या फ्लाय होते ती अजून एकही डिजिट मध्ये आपण पाहतोय ती मात्र 9 धावा गोलंदाजी चांगली क्षेत्ररक्षण चांगलं हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानावरती धावा झाल्या नाहीत मैदानावरती अजूनपर्यंत चेंज ऑफ पेस लॅक ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन असे भरपूर काही शब्द वापरू शकतोय या डिलिव्हरीसाठी पुढे ठेवलाय गतीमध्ये परिवर्तन केलं फलंदाजाने बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि त्याचा फ्लो खूप वरती होता मात्र लेंथ लाईन पिकअप करू शकला नाहीये ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये तो मात्र बीट होतोय अजून एक डॉट डिलिव्हरी रिवर्सच्या माध्यमातून दुसऱ्यांदा प्रयत्न मात्र पंचांच्या एक्झॅक्टली बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय फार वेगाने बॅकअप दिलं तिथे पॉइंटला जीत मात्र आता चूक करतोय ज्या जीतनं मगाशी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं त्याला माहिती आहे फलंदाज स्विच हिट करणार त्यासाठी त्याला तैनात केलं मात्र चुकीला माफी नाहीये अजून एक चौकार बऱ्याच काळानंतर दुसरा चौकार अविरा 11 न्यू गोल्डन पोसरी या संघाचं नाव आहे हे संघ पॅकर्सच्या माध्यमातून खेळत असतात तेव्हा यांची नावं नेहमी तुम्हाला बदलताना दिसताना पाहायला मिळतील धावसंख्या दाखल करती पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 7 धावा या षटकामध्ये आल्या त्या 6 धावा एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती फक्त 13 धावा मयूर अजूनही मध्ये ती प्रयत्न करतोय मयूरच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला एक चौकार आपण पाहिला फलंदाजाच्या माध्यमातून तो म्हणजे अखिलच्या माध्यमातून अखिल पण एक मोठा फलंदाज आहे मध्ये भरपूर चेंडूचा सामना केलाय त्यांना आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय 3 डॉट केला 3 सिंगल आणि एक चौकार त्यांनी दाखवलाय तर मयूरनं आतापर्यंत
5 चेंडूचा सामना केला, 2 डॉट केल्या, 2 सिंगल आणि पहिल्या चेंडूत चौकार मारला होता. अशी दोन्ही फलंदाज मैदानावरती मात्र धावा फुलवताना सजवताना तुम्हाला पाहायला मिळतात. मजा येईल सामन्यामध्ये. चांगली स्पर्धा 11 वाजून 11 मिनिटं होतात. स्पीडअप देखील चांगली झाली स्पर्धा संदीप सर, कारण आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामन्याची पहिली इनिंग आपण पाहतोय. म्हणजे टाइम मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे आणि टाइम मॅनेजमेंट कसं असावं, क्रिकेटचं मॅनेजमेंट कसं स्पर्धेचं, उच्चतम स्पर्धा कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. पालिश्री चषक 2024 ही स्पर्धा आपल्यासाठी. रिदममध्ये चुकते गोलंदाज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. समाधान भास्कर AK-47 चांगला फलंदाज, संयमी फलंदाज, संयमी क्रिकेटर माफ करा, फलंदाज मात्र आक्रमक आहे तो. लॉब केलाय, समोर केलाय, चेंडू पुढे सगळा स्क्रीन समोर. वॉट ऑफ फिल्डिंग, मयूर येतोय मध्ये चूक, थोड्याचं बॅकअप उशिरा झालाय. रिले फिल्डिंग दाखवली रोहित नदीदे आणि 1 धाव अंकित करत असताना 13 नंतर 14 धाव फलकावरती धावा. 13 चेंडूंचा खेळ संपलाय, 14 धावा धापावरती. समोर समाधान भास्कर सारखा फलंदाज असताना तुम्हाला 40, 50 ते 55 धावा काढल्यात तर सामना फाईट होईल. फुलर अँड चेंडूला फक्त एक जो केलाय. गॅप शॉटचं सिलेक्शन. बऱ्याच कालानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. अखिलच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. आता मध्ये धावसंख्येला वेग येत असताना पलकावरती हळूहळू धावसंख्या फुलते. मात्र थोडासा उशीर झाला फटक्यांसाठी. P1 मध्ये अपेक्षित धावसंख्या झाली नाहीये. फुल टॉस वेगळा प्रयोग होता समाधान भास्करचा. सांगितलं की घे 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 आणि चेंडू घ्यायचा मैदानावरती. ही अशी काही संदीप सर आवाज आली ना मैदानावरती तर क्रिकेट किती जिवंत आहे, क्रिकेट किती प्रेझेन्स ऑफ माइंड खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय. सच अ ग्रेट क्रिकेट. मजा आली सामन्यामध्ये. गतीमध्ये परिवर्तन थांबलाय. नंतर मात्र चेंडूचा बॅटचा फेस उशिरा ओपन केलाय. चांगलं पनिश केलं चेंडूला. मात्र वेट अँड वॉच क्रिकेट, संयम दाखवला. उशिरा बॅटचा फेस ओपन केलाय. दमदार चौकार. संदीप सर ज्यानं जुनं प्रेम असेल ना ते जागा झालं आणि त्याच्यामध्ये अजून एक पॅक वाढेल प्रेक्षकांचं मी म्हणेन. कारण रात्रीचं वातावरण तसंच असतं. पॅक म्हणजे ज्यूस. आमचे लोक ज्यूस पितात, दारू पित नाही आमचे लोक. हे मी भरपूर वेळेला पाहिलंय नाईट टुर्नामेंटमध्ये. सर्वांचं स्वागत आहे. 22 धावा दापलकावरती. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. शॉट आपल्या चेंडू जाली मध्ये पिकअप शॉट. चेंडू सीमा पलीकडे इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. वन माउस सीमा पार. लवली शॉट. जस्ट ओव्हर द रोप. दॅट्स अ 4 रन्स. हेमराज या मंचावरती बघू शकाल आपण. ही जोडी नंबर 1 आहे. स्क्रीन आपण समोर बघू शकाल. भरपूर आयोजक आणि भरपूर चांगली मेहनत. 2 चौकाऱ्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी. अखिल भोईर इज ऑन द लिटरली फायर. मात्र चेंडूला उंची जास्त, लांबी ही जास्त. सीमा पण लॉंगा चेंडू डोक्यावर भिरकावून दिलाय. दॅट्स अ मायटेड 6. हमने भी देखा 32 धावा. मजा आली सामन्यामध्ये. पण सुरुवातीला धावा झाल्या नाहीत. पहिल्यांदाच धावा झाल्या त्या फक्त 7. नंतर मात्र 2 षटकामध्ये 13 धावा. या षटकात धावा भरपूर आल्यात. धावा आणि फक्त धावा. अखिल मात्र या षटकामध्ये थोडासा बेफान झाला, पेटून उठला मैदानावरती आणि धावांचं लतीफ जे कमी होतं. कारण गरज होती धावांची, मच नेट धावांची गरज आहे. समाधान भास्कर मोठा फलंदाज त्यांच्या समोर आहे. अशा वेळी 50+ धावांची गरज आहे आणि ती धावा आता मात्र फुलवताना दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी करत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं समन्वय, चांगला संवाद आपण पाहतोय. आणि धावसंख्या मात्र फुलली मैदानावरती. ती मात्र 32 या धावसंख्येवरती. 2-3 षटकांची सांगता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6, एकूण 2 षटकामध्ये 13 धावा आणि या षटकात धावा आल्या त्या तब्बल 19 धावा आल्यात. म्हणजे षटक चांगलं राहिलं ते मात्र पोसरी संघासाठी. अविरा न्यू गोल्डन पोसरी संघ षटक चांगलं राहिलं. 32 धावा. शेवटचं षटक. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगती स्पर्धा. दर्दी क्रिकेट प्रेक्षक संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात, ऐकतात, स्वागत आहे तुमचं. पालिश्री चषक 2024 मध्ये आजचा दिवस 5वा. अजून 2 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार. आपल्या समोरच उसाटणे रोडला खूप मोठा हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय 7 दिवसाची. हा देखील क्रिकेटचा सप्ताह तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळतोय. जबरदस्त संदीप
लाखो लोक तिथे दर्शनाचा लाभ घेतात, लाखो लोक भोजनाचा लाभ घेतात. तसा आपण पाहतोय तो हरिपाठ आणि सोहळा आपण पाहतोय. साप्ताहिक 1 धाव अंकित केली होती मैदानावरती. सिंगल डबल. मयूरनं मात्र प्रत्येक वेळेला प्रयत्न केलाय, मात्र त्याच्या प्रयत्नांना अजूनपर्यंत यश लाभलं नाहीये जसं त्याला यश हवं होतं मैदानावरती. फक्त सिंगल डबल करतोय, अखिलला स्ट्राईक देतोय. अखिल बोरी मात्र बेफान फलंदाजी करतोय. धावसंख्येला आकार येतोय 33 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 चेंडू या षटकातील. 4 षटकांचा सामना. झटपट क्रिकेट. झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी अपेक्षित असते आणि ती फलंदाजी आतापर्यंत झाली नाहीये. 33 धावा धापलकावरती. चांगला सामना डिफेन्स केला मुरबी संघानं. फार चांगला सामना त्यांनी डिफेन्स केला. 44 धावा काढू दिल्या विचंबे संघाला. 8 धावाने सामना जिंकला देखील. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ अ ग्रेट लाईन. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी दाखवत असताना राईट डायरेक्शन ठेवत असतो. शोल्डरचा वापर फार चांगला करतोय गोलंदाज. लेंथ लाईन चांगली पिकअप यावेळी मध्ये ठेवतोय. शोल्डरचा वापर करत असताना स्वतःला फॉलो थ्रू मध्ये लवकर बॅलन्स देखील करतोय. चांगली गोलंदाजी, खूप सुंदर अटॅकिंग गोलंदाजी दाखवत असताना 33 वरती धावफलक यावेळी सजलाय आणि पूल केल्या चेंडूला चांगला प्रयत्न. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. अजून एक मोठा फटका. षटकार. अखिल खेळतो वैयक्तिक धावसंख्येवरती. आमचे स्कोर आम्हाला सांगतील. अखिलच्या वैयक्तिक धावा मैदानावरती एकूण सांगित धावसंख्या 31 धावसंख्येत खेळतोय. 39 धावा धापलकावरती. अजून एक मोठा फटका. फ्लॅट स्क्रीन समोर. 31 वरनं वैयक्तिक 6 धावसंख्या त्याची फ्लाय होईल. धावसंख्या एकूण 45 आणि त्यामध्ये त्याच्या वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिल्या तर फार मोठी धावसंख्या स्वतःने उभारले. 31+6 म्हणजे तो खेळतोय तब्बल 37 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 45. आता मात्र हालचालींना वेग आला. अखिलला थांबवणं कठीण झालंय. अखिल मात्र आता आउट ऑफ कंट्रोल झालाय, कारण जबरदस्त फटकेबाजी करतोय. मैदानाच्या चारही बाजूला चेंडू किती चांगला असो त्याला पिक करतोय आणि चांगली फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फटकेबाजी करत असताना प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करतोय. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 आणि आता मध्ये धावांचा वेग सुसाट सुटलाय मैदानावरती. आता झाल्यात धावा 40+ धावसंख्या जी आम्ही चर्चा केली होती ती धावसंख्या झाली मैदानावरती. 45 धावा आणि वैयक्तिक 37 धावसंख्येत येतो अखिल भोईर. व्हॉट अ फंटास्टिक नॉक फ्रॉम द अखिल भोईर. ही इज ऑन लिटरली फायर. सच अ ग्रेट बॅटिंग. लवली शॉट. पुन्हा एकदा चांगलं कनेक्टिंग. चेंडू ट्रॅव्हल लॉंग आपला फ्लॅट स्ट्रोक. 1 बाउंस सीमा पार. दणदणीत चौकार. व्हॉट अ बॅटिंग. धावा वैयक्तिक झाला. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. 49 धावा धाबा कधी. 49 ऑन स्कोर बोर्ड फॉर नन. एक बगडी बाद नाहीये मैदानावरती. मात्र पहिला गडी बाद होणार का? गोलंदाज झेल टिपणार का? इट्स नॉट पॉसिबल फॉर हिम. आणि 2 धावा धापलकावरती. एकदा अखिलसाठी जोरदार टाळ्या होत्यात. 43 धावांची दमदार झुंजार आणि नाबाद खेळी मैदानावरती. एकूण धावा 50 ब्रिंग्स अप. 51 धावा धापलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 38 धावा कुठल्यात. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, नंतरच्या 2 षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. 51 धावा धापलकावरती. बाबांचं लक्ष. बघूया सामना कोण जिंकणार. न्यू गोल्डन अभिरा पोसरी की मात्र कुंडेवाल संघ. AK-47 किती चालणार, किती लवकर हँग होणार, किती गोळ्या मारणार, किती फटकेबाजी करणार या उत्तर ऐकूया येणाऱ्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये रायगड क्रिकेट असोसिएशनचे आमचे परममित्र संदीप पाटील सर ऐकूया आपण राष्ट्र भाषेतनं. थँक्यू सो मच. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. निश्चित स्वरूपात आता पहिल्या फेरीतील आपण पाहतो धावांचा उच्चांक. इथे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेची नियमावली आहे. प्रत्येक दिवशी 10 संघ सहभागी होतील आणि प्रथमतः पहिल्या फेरीमध्ये ज्या संघांच्या नावावर धावांचा उच्चांक असेल त्या संघाला अर्थात 2 गुणाने बढोतरी दिली जाईल, अर्थात बाय दिली जाईल आणि पुढच्या दुसऱ्या फेरीमध्ये तो संघ डायरेक्टली दाखल होईल आणि तो बहुमान मिळतो. खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जी दुसरी लढत झाली होती गावदेवी कानपोली विपक्ष साहिल ट्रान्सपोर्ट इची प्रतिष्ठान देसाई आणि या लढतीमध्ये साहिल ट्रान्सपोर्ट इची प्रतिष्ठान देसाई क्रिकेट संघाच्या नावावर धावांचा उच्चांक होता 75 धावा
आणि डायरेक्टली सर्वाधिक जास्त धावांचा उच्चांक असल्यामुळे या संघाला बाय देण्यात आलेली आहे आणि यानंतर दुसऱ्या फेरीची लढत असणार आहे केपीसी इनामपुरी विपक्ष जय दुर्गा मुरबी क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे सामना खेळवणार आहोत. तर संतोष भोईर माजी उपसरपंच कोलवाडी यांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. नाणेफेकीसाठी केपीसी इनामपुरी विपक्ष आहे जय दुर्गा मुरबी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. जय दुर्गा मुरबी विपक्ष केपीसी इनामपुरी अशी लढत असणार आहे. यापूर्वी आपण आवाज ऐकला मच्छिंद्र पाटील सर एक नामवंत क्रिकेट समालोचक आणि त्यांचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण संदीप पाटील सर मुरबी यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. त्यानंतर प्रवीण टेंबे जे बायकर मॅन समालोचक आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा आपण आवाज इथे ऐकणार आहोत. यावं दोन्ही संघ संकेत आणि त्यांच्या समेत आपण पाहतो खऱ्या अर्थाने अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस नाणेफेकी केली जाणार आहे. रुपेश बुलवेकर यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एक आदर्श क्रिकेटर रुपेश दादा बुलवेकर बघा आमचे महेश दादा पवार आमचे खास परम मित्र आहेत आणि संघासाठी बघा थोडीशी शारीरिक दृष्ट्या थकावट सुद्धा थोडीशी जाणवतं परंतु आपल्या आयोजनासाठी काय पण म्हणणार आहे एक दमदार व्यक्तिमत्व. हेमनंद नाणेफेक किती केली जाईल सामना 4 षटकांचा असेल. तर नाणेफेकीचा कौल इथे केपीसी इनामपुरी क्रिकेट संघ अंगात आपण नाणेफेक जिंकलेली आहे. संख्या तांबाची आहे. काय निर्णय आपला काय असणार आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जयदुर्गा मुरबी पाहतो आपण संख्येत एक अष्टपैलू क्रिकेटर आहेत खऱ्या अर्थाने आणि तुम्ही जवळचे एकामेकाची ताकद आणि कमजोरी याची पूर्णतः तुम्हाला कल्पना आहे. एकंदरीत मुरबी क्रिकेट संघाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल. नक्कीच मुरबी संघ आमचा मित्रपक्ष आहे सर्व कारण की आम्ही डेली सोबतच खेळतो सोबतच असतो त्यामुळे सर्व त्यांचा गेम्स असेल त्यांना आमचा गेम्स असेल तर सर्व दोघांना आयडिया आहे तर त्यानुसार आम्ही ग्राउंडमध्ये प्लॅनिंग करू. आता इथे काही बोलू शकतो. थँक्यू सो मच. संकेत दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही दाखल झालेले आहात तुमच्या प्लेइंग खऱ्या अर्थाने 11 मध्ये काय बदल असेल का आता. नाही तीच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आणि या लढतीकडे महत्वाची लढत असणार आहे कारण या सामन्यामध्ये जिंकणारा क्रिकेट संघ तिसऱ्या फेरीकडे वाटचाल करणार आहेत. म्हणजे या लढतीकडे तुम्ही कोणत्या अपेक्षेने पाहता खऱ्या अर्थाने. ही मॅच तर खूप इम्पॉर्टंट असेल कारण का 2 मॅच जिंकल्यावर काही ड्रॉ होतील किंवा कसं बाय जास्त रन असतील त्याला बाय असेल परंतु ही मॅच जास्त इम्पॉर्टंट असेल आणि जिंकून आम्ही सुपर 12 मध्ये जाण्याचा ट्राय. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आमच्या वतीने. खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल केपीसी इनामपुरी क्रिकेट संघाचे संघनायक अंगद पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. पुढील लढत असेल दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आणि तत्पूर्वी वर्तमान लढतीकडे आपण बोलूया आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण पहिले आवाज ऐकला महाराष्ट्रातील एक नामवंत क्रिकेट समालोचक मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज ऐकला. आता आपण बोलणार आहोत सन्माननीय संदीप पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी यांच्याकडे बोलूया. हाँ थैंक यू. यस धन्यवाद महागुरु धन्यवाद मच्छिंद्र पाटिल सर. तो चलेंगे फिर से एक बार मैदान की तरफ. काफ़ी अच्छा मुकाबला हम देख रहे हैं. 51 रन और जीत के लिए तकरीबन 52 की ज़रूरत. 16.23 सेकंड के अंदर 4 ओवर को समाप्त किया है कानोवा कुंडेवाल टीम ने. सही मायने में उनका हम शुक्रिया अदा करते हैं. इसे कहते हैं आयोजनकर्ताओं को सपोर्ट. मच्छिंद्र पाटिल सर यस टैप करने की ये कोशिश थी. पॉइंट में खिलाड़ी मौजूद है लेकिन समा कोई इस तरह से ऐसे रन लेने के लिए उत्साही नहीं है क्योंकि वो जानते हैं क्योंकि दमखम इसके अंदर काफ़ी बड़ा है और सबसे बेहतर इन खिलाड़ियों में से जानने वाला एक खिलाड़ी है समाधान वास्कर. हार और जीत के दहलीज के ऊपर यदि कौन खड़ा है इस मैदान के अंदर तो वो है समाधान वास्कर. मानो ये 52 का लक्ष्य जरूर है लेकिन ये बल्लेबाज अंतिम दौर तक रहता है तो निश्चित तौर पे ये रन कमाएंगे. शानदार मुकाबला होगा लेकिन उनके सामने समाधान वास्कर के सामने भी कड़ी चुनौती है वो है मनीष तात्रे की.
खालापुर खोपोली विभाग का एक नामी खिलाड़ी, रायगढ़ क्रिकेट में देखा जाए तो सबसे बेहतरीन गेंदबाज, लेकिन इस मर्तबा पूरी तरह से क्रॉस बैटेड खेलने की कोशिश कामयाब रही। गेंद फाइन लेग को चिरती हुई, यह था वह पहला चौका। पालेश्वरी चषक, काफी शान और शौकत से ये प्रतियोगिता हम देख रहे हैं। 5 रातें मचिंद्र पाटिल सर कब समाप्त हुई पता भी नहीं चला, अभी भी 2 रातें बची हुई है। चलो जश्न बिल्कुल जीतने वाले टीम के लिए काफी बड़े इनामात हो। ये देखिए इस पीछे नजदीकी मामला हो सकता था, लेकिन इस समय जहां पर गली में बिल्कुल शॉर्ट टर्म क्षेत्र में जो खिलाड़ी मौजूद है, गेंद उनकी तरफ, लेकिन ऋषिकेश माली वहां पर थे। लेकिन देखिए सिंगल तो बना लिए समाधान ने, 1 रन यहां से मैच पूरा करते हुए टोटल 5 के ऊपर पहुंचता हुआ ये दर्शक पूरी तरह से इस मैच का मनोरंजन करते हुए, हर मैच अच्छा हो रहा है इस मैदान के अंदर। पहले इस मैच से हम देख रहे हैं खिलाड़ी झगड़ रहे हैं, लड़ रहे हैं, बिल्कुल जीत के लिए संघर्ष कर रहे हैं। तो ये मैच भी कांटो भरा होगा, इसमें कतई संदेह नहीं है। मनीष तात्रे फिर से एक बार लेफ्ट आर्म और 2 विकेट पाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा जगह से खड़े खड़े स्ट्रोक खेलने का प्रयास था। घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेलना चाह रहे थे ऑन साइड के क्षेत्र में, लेकिन यहां से मनीष तात्रे की रफ्तार भरी गेंद डॉट के साथ निकली है। हमारे अशोक दादा उलवेकर, ऐसा अभी तक ड्रेस चेंज नहीं किया आपने, 40+ का हंगाम हो चुका आज। अविनाश दादा उलवेकर काफी थक चुके। गुड मॉर्निंग 40+ के अध्यक्ष है वो, काफी मेहनत करते हैं। उठाने की कोशिश, गेंद हवा में है, लेकिन इस समय साढ़े 11 ही बजे, एकादशी है आज। 12 नहीं बजे तो जरूर यहां से ये विकेट गिरी है। पहली विकेट प्राप्त की गेंदबाज मनीष तात्रे ने, बल्लेबाज आउट हो चुके हैं मयूर वास्कर 0 का योगदान देते हुए, लेकिन इस समय टोटल है 5 रन। लेकिन मैदान के अंदर नए बल्लेबाज रोहित गायकवाड़, 52 रनों का लक्ष्य है, लेकिन इस लक्ष्य का पीछा करते हुए एक खिलाड़ी तो यहां से पॉइंट का रास्ता नाप चुका है। ऐसे में मनीष तात्रे फिर से एक बार पाने की कोशिश, गेंद हवा में, और इसी के तो ये दूसरा विकेट गिर चुका है। देखिए पहली ओवर 52 रन चाहिए और उसमें पहला और इतना बहुत ही बेहतरीन नजर आया कि इसमें 2 विकेटें और रन से 5 आए हैं। तो शानदार ये गेंदबाजी नजर आई मनीष तात्रे की, यानी कि पूरी तरह से जकड़ के रखा है। अभी भी यहां पर मैच देखा जाए तो 52 जीतने के लिए चाहिए, यानी कि 5 रन, लेकिन अब 18 गेंदों में जीतने के लिए 47 रन चाहिए। 18 गेंदों में
47 रनों की जरूरत है। अब टारगेट जो है मचिंद्र पाटिल सर वो बड़ा बनता चला जा रहा है। यदि इस टारगेट को तोड़ना है तो यहाँ से 15-16 रन आना इस ओवर में बेहद जरूरी होगा। यदि ये और भी मनीष तात्रे के दक्ष कदम के ऊपर कदम डालकर मयूर पाटिल ने फेंका तो शायद ये मैच फंस सकता है कानोबा कुंडेवाल टीम के लिए। और उसमें यदि समाधान वास्कर की विकेट आती है तो सोने के ऊपर सुहागा हो सकता है। लेकिन समाधान को सोचना है कि किस तरह से हमें लड़ना है। और देखिए एक हो चुका है। माऊली हो य वाद तीन साल पीछे चले जाए तो ये न्यू गोल्डन पोसरे टीम का काफी दबदबा था। हाई लॉर्ड्स के लिए काफी दावेदार टीम हमेशा सामने आती थी। लेकिन कुछ 2-3 सालों से इस टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर चल रही थी कोरोना के बाद। और आज इस सीजन में देखा जाए तो फिर से एक बार ये टीम सामने आने लगी है और अच्छा परफॉर्मेंस दे रहे, खास तौर पे अखिल मोहिर, मयूर पाटिल, मनीष तात्रे, ये अच्छे जो खिलाड़ियों का दमखम है वो वापस दिखने लगा इस मैदान के अंदर। ये देखिए थोड़ी सी मिस फील नजर आई वहां पर, फाइन लेग बाउंड्री लगत इस गेंद को रोका गया है विवेक ने। लेकिन तब तक वहां पर समाधान को मौका मिला 2 रन लेने का। 2 रनों के साथ स्कोर 2 से आ गया था वह 13 रन। यदि पहले पकड़ लेते तो निश्चित तौर पे 1 ही रन बन सकता था। तो ऐसे में एक गलतियां आपको महंगी पड़ सकती है, ताकि जो खिलाड़ी स्ट्राइक ज्यादा लेना चाह रहे हैं वो खिलाड़ी वापस स्ट्राइक के ऊपर मारने की कोशिश, ये गेंद हवा में है लेकिन मनीष तात्रे के पहुंच से दूर। फिर से ओहो, ये सबसे बड़ी गलती है मेरे ख्याल से, बहुत ही बड़ी गलती। सीधी गेंद यदि विकेट कीपर के हाथों में चली जाती तो ये रन आउट का विकेट बहुत ही बड़ा बन सकता था। लेकिन ये यहां से जल्दबाजी में थ्रो काफी ऊपर हुआ और उसका फायदा मिला समाधान वास्कर को, 2 रन मिले। तो जल्दबाजी यहां पर मेरे ख्याल से इस वक्त काम नहीं लेनी चाहिए। जिस तरह से आप जल्दबाजी कर रहे हैं ये वक्त नहीं है मचिंद्र पाटिल सर रिस्क उठाने का, क्योंकि अभी भी और अभी भी काफी गेंदें बची हुई है इस वक्त कुंडेवाल टीम के लिए। अच्छी गेंद है, देखिए मयूर पाटिल की रफ्तार भरी गेंद थी, जगह से खेलने की कोशिश की थी लेकिन यहां से डॉट गेंद के साथ स्कोर उसी जगह के ऊपर रुका हुआ है 15 रनों के ऊपर। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से मारा करते हुए मयूर पाटिल। ये विवेक जो है आज उसके पीछे गेंद लगे हैं और वो मन ही मन में बताता होगा कि गेंद मेरे तरफ ना आए। ऐसा कभी कभी होता है मचिंद्र पाटिल सर, जब आप गलतियां करते हैं तो वो बार बार गलतियां उनकी तरफ से होती रहती है। हाँ, दिन खराब, कभी कभी ऐसा ही बोलते हैं आप, कि दिन खराब नहीं होता है, आपकी किस्मत खराब होती है। लेकिन ये देखिए, ये हुआ है और जीतने के लिए 30 रन चाहिए। 12 गेंदों में 30 रन, शानदार मैच बीच मैदान के अंदर चल रही है। और बिल्कुल ये देखा जाए तो निश्चित तौर पे जो न्यू गोल्डन पोसरी टीम खेल रही है खालापुर खोपोली विभाग से बिल्कुल खेल रहे हैं, तो निश्चित तौर पे कई दर्शक यूट्यूब के जरिए मैच देख रहे हैं। खास तौर पे कल जिनका आगमन इस मंच के हुआ था, चौक के माजी उप सरपंच सन्माननीय सचिन जी मते सर भी साहब भी यहाँ पर इस मैच का आनंद ले रहे हैं, तो उनका भी स्वागत करते हैं। लेकिन इस वक्त आप 12 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 30 रन, 15 का औसत यहाँ पर अभी भी बरकरार है।
देखिए दर्शक कितने एंजॉय कर रहे हैं मचिंद्र पाटिल सर, वहाँ पर पूरी तरह से गैलरी में टेरेस के ऊपर से इस मैच का मनोरंजन करते हुए, हाथ हिलाते हुए, जलपान के बाद आप पूरी रात जाग कर इस मैच को ही देखना है, टेंशन ही नहीं है। और ऊपर से काफी अच्छा नज़ारा देखने को मिलता होगा आपको। यस, वो भाग्य हमारा नहीं, हम नीचे आपसे, आप ऊपर है, बहुत ऊपर है। एंजॉय कीजिए। और ये देखिए गेंद हवा में है और रिले कैच यहाँ पर, ये किस्मत है मेरे ख्याल से, तकदीर साथ दे रही है, क्योंकि क्या क्या छूटा था, लेकिन देखिए ये चालाकी है विकेट कीपर की, प्रणय की, और कैच लपका। या मचिंद्र पाटिल सर, टाइम के ऊपर ये वक्त था और इस विकेट की तलाश थी मेरे ख्याल से न्यू गोल्डन पोसरी टीम के लिए, और सही मायने में विकेट दिया इस गेंदबाज प्रणय ने। और देखिए कैच, विकेट कीपर मनीष तात्रे दौड़ कर गए थे, कैच उन्हीं का था लेकिन छूटा, और वहां पर साथ में सामने गया, वहां पर प्रणय, और उन्होंने ये रिले कैच लिया। तो ये बहुत ही बेहतरीन विकेट उनके खाते में आ चुका है। अब यहां से मैच बनाने की बिल्कुल कोशिश कर रही होगी न्यू गोल्डन पोसरी टीम। अब ये मैच बन सकता है, लेकिन अभी भी दूसरी तरफ संघर्ष है। वो बल्लेबाज जिन्होंने एक चक्का दागा है, संदीप धोत्रे, अब उनके ऊपर आशा होगी, लेकिन आने वाला बल्लेबाज इस समय जीतू गायकवाड़। फिर से एक बार प्रणय, क्या बात है, क्या बात है, जबरदस्त गुडलैंड फोर्ट से टेक ऑफ होती हुई गेंद, यहां से रफ्तार के साथ इस गेंद को टेक ऑफ किया था, बहुत ही उम्दा गेंदबाजी। समाधान वास्कर को बल्लेबाजी को रोक लगाया, और उसके बाद अब इस समय इस बल्लेबाज के ऊपर रोक लगाने की कोशिश, पाने की कोशिश, कदमों का इस्तेमाल था, लेकिन मयूर पाटिल आए और इसी के साथ ये शानदार कैच और एक और विकेट प्रणय के खाते में। क्या बात, बघा जल्लोष आहे इथे। ये लाइव है ना, ये अभी आवाज है, ये लाइव है ना, मैं सोचा ऑडियो है क्या। महागुरु छा गए आप, आपकी तो बात ही अलग है, मजा आता है खरे अर्थाने। हाँ बिल्कुल। हमारे दिनकर बारिशे देखिए क्या एंजॉय कर रहे हैं, इस गांव के, इस गांव की पहचान है हमारे दिनकर बारिशे सर, बिल्कुल एक अच्छे कमेंटेटर हैं, अच्छा साथ इस टूर्नामेंट को उनका भी मिलता हुआ। प्रवीण टेम्बे इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं। हेलो 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 हेलो, आ गया आ गया।
पावर आ गई, थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम था, मेडन हो रहा था मच्छिंद्र पाटिल सर। पण काफ़ी मज़ा आता था, लेकिन क्या करें, आखिर इलेक्ट्रिक चीज़ है, कभी बंद होगी पता नहीं, और मेडन हो रहा था, मज़ा आने वाला था। क्या कहते हैं मराठी में, उम्र पिकल्याने अस्वलीचं डोलं आलं। चलिए कोई बात नहीं है, क्योंकि ये सैंडी डीजे ये कभी भी क्षणों में उसे उलझा सकता है, और बिल्कुल उलझा लिया उन्होंने। तो बिल्कुल आप जीतने के लिए 6 गेंदे हैं, 30 रनों की दरकरार है। 12 में 30 थे, आप 6 में 30 बनाने हैं। तो चलिए यहां पर जिस तरह से 6 में 30 5 छक्कों का काम है, सिर्फ ज्यादा भी नहीं है, उसमें भी एक गेंद आपके लिए ज्यादा है। ये एक आ चुका है, अब 4 है। चलिए ये पहला छक्का आ चुका है, अब 5 गेंदों में चाहिए 24 रन, यानी कि 12 में 30 चाहिए थे, उसमें से मेडन और फेंका प्रणय ने, जिसमें 2 विकेटें हासिल की। आप चाहिए 6 में 30, उसमें पहले गेंद के ऊपर छक्का, 5 गेंदों में 24 रन। गेंदबाजी के तौर पे हैं भावेश खारकर। मनीष देखिए पहली गेंद के ऊपर छक्का आया, और पूरे 4-5 खिलाड़ी उसे समझाने गए। यह ऐसा होता है, टेंशन होता है तो समझाने के लिए जाना भी पड़ता है। मच्छिंद्र पाटिल सर, मयूर पाटिल का अनुभव, मनीष तात्रे का अनुभव, और अखिल भोईर का कुछ यहाँ पर अनुभव। इस गेंदबाज क्या मन के अंदर लेगा, यहां से 5 गेंदे जीतने के लिए 24 रन। सामने बल्लेबाज संदीप धोत्रे, ये आता हुआ एक और बेहतरीन हिट, 6 रन। देखिए 3 गेंदों के ऊपर 3 छक्के अब तक ये बल्लेबाज दाग चुका है, यानी कि पिछले ओवर के गेंद में लास्ट बॉल पे छक्का दागा था। अब इस वक्त जैसे स्ट्राइक मिली छक्का लगा चुके हैं। समाधान भोईर जैसे आउट हुए, उन्होंने पारी को संवारा है। अब समाधान वास्कर आउट हुए, उसके बाद इसने पारी को संवारा है। आप यहां से जीतने के लिए 4 गेंदे 18, एक गेंद खाली निकालनी है, फिर से प्रेशर हो सकता है। ओ ये स्लोर, ये चालाक भरी गेंद थी। इस गेंद का इस्तेमाल जो किया है यहां पर फंसे, क्योंकि हम शुरू से इस मैदान के अंदर देख रहे हैं मच्छिंद्र पाटिल सर कि जो तेज गेंदबाजों ने यहां इस विकेट के ऊपर नहीं किया, वो स्पिन गेंदबाजों ने किया है। इस विकेट के ऊपर ये जादू चल रही है। अब 3 गेंदों में 3 छक्के, यानी कि 18 रन चाहिए जीतने के लिए। मैच काफी क्रिटिकल मोमेंट के ऊपर चला गया है, लेकिन इस वक्त ये अनुभव जो लिया मयूर पाटिल, अखिल भोईर, मनीष तात्रे का, वो काम आया, और इसी के साथ 18 रनों से इस मैच को गंवाना पड़ा इस मैदान से कानोबा कुंडेवाल टीम को। लेकिन हार्ड लक, कानोबा कुंडेवाल टीम, अच्छा खेल आपने किया, संघर्ष देने की कोशिश की, लेकिन इस वक्त पहली जीत दर्ज करते हुए न्यू गोल्डन पोस्टरी टीम अभिनंदन। मयूरियन टीम तो इस वक्त मैन ऑफ द मैच की तरफ चले जाएंगे, जिन्होंने निर्णायक खेल किया। क्योंकि टारगेट 52 का था, लेकिन मानो यहां पर प्रणय ने मेडन और फेंक